नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। सकाळचे 8 वाजले आहेत, आलो आहे कामावर। आता रिपोर्टिंग करायचं आहे आणि पुढे काम चालू। आया क्या सब लोग? ठीक आहे। अजून कामगार यायला लागलेत। सकाळी शिफ्ट लावायची असत्या कामगारांची, मगच शिफ्ट चालू होत्या। वेळेवर येतच नाही कोणी, 2 मिनिट 5 मिनिट रोज लेट आहेच। मित्रांनो, सकाळी आल्या आल्या एक प्रॉब्लेम सापडला आहे। कॉम्प्रेसरच्या मेन एअर टँकचा पाण्याची जी पाईपलाईन आहे ती पूर्णपणे चोकअप झालेली आहे। ॲटोमॅटिक पाणी बाहेर फेकत नसल्यामुळे आता मॅन्युअली पाणी बाहेर काढण्याचं काम सुरू आहे। टाकीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे पाण्याला प्रेशर भरपूर आहे। टाकी पूर्ण रिकामी व्हायला जवळजवळ 3 ते 4 तासांचा वेळ लागू शकतो। रात्री स्टॅबिलायझरमध्ये प्रॉब्लेम झाला, एक पार्ट खराब झाला, तो पार्ट चेंज करून घेतला आहे। हा आहे बघा पार्ट, तो चेंज केलेला। सगळं सामान अस्तव्यस्त पडलेलं आहे, लक्ष नाही आहे कोणाचंही। काम झाल्यावर तसंच सगळं सामान टाकून गेलेले आहेत कामगार। आता बोलवून सगळं सामान जागच्या जागी ठेवून घ्यायचं। पाणी अजूनही जात आहे मित्रांनो, वेळ लागणार आहे खूप त्याला। बघूया, आता इंजिनियरला बोलवले, तेच बघतील आता आल्यावर काय प्रॉब्लेम झाला आहे ते। ही आहे कॉम्प्रेसरची मेन एअर टँक। टँक खूप मोठी आहे मित्रांनो साईजमध्ये, आणि जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त पाणी साठलं आहे असा अंदाज आहे टँकमध्ये। त्याच्यामुळे भरपूर वेळ लागणार आहे रिकाम व्हायला। इथे प्रॉब्लेम दाखवत आहे मशीनमध्ये। मॅन्युअली पाणी सोडल्यामुळे इथं फरशीवर पाणी साचलं आहे भरपूर, सगळं काढून घ्यायला लागणार आहे आता। हे कॉम्प्रेसरच्या जाळ्या चोकअप झाल्या, कोणीतरी काढून खाली ठेवलेलं आहे। पूर्णपणे चोकअप झालेले आहेत कॉम्प्रेसरच्या जाळ्या, कोणाचंही लक्ष नाही आहे, साफसफाई केलेली नाही आहे त्याची। आणि थोडा वेळ जर असंच राहिलं तर कॉम्प्रेसरसुद्धा बंद पडतील। आता एक एक करून कॉम्प्रेसर साफ करून घेतो सगळे। मित्रांनो, टाकीत पाणी भरपूर असल्यामुळे वेळ लागणार आहे भरपूर टाकी रिकामी व्हायला। कॉम्प्रेसर पण चोकअप आहे, ते क्लीन करून घेतो आता। चालते, भेटूया पुढल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। जय श्रीराम।